येत्या 28 डिसेंबर रोजी काँग्रेस स्थापना दिनाच्या नागपूर येथे घडत असलेल्या कार्यक्रमासंदर्भात आयोजित या नियोजन बैठकीचे अध्यक्ष सर्वांचे आदरणीय दादा, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सामाजिक न्याय विभागाचे नांदेड काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर गंगाधरराव सोनकांबळे, उपस्थित आमचे सहकारी गणेश पाटील शिरपाळकर, कार्यक्रमासाठी आलेले निवृत्ती कांबळेजी, साईनाथ पाटील, हनुमंतराव पाटील बावणीकर, आशाताई महाजन, दत्ता पाटील पांडवी, शंकर यंकम, डॉक्टर सबन्ना, उपस्थित सर्व जिल्हा आणि तालुका काँग्रेसचे पदाधिकारी, तालुक्यातून आलेले सर्व ज्येष्ठ सन्माननीय सहकारी, NSUI युवक काँग्रेस आणि सर्व मंडळाचे सर्व पदाधिकारी, सहकारी बांधव आणि भगिनी, सविस्तररित्या आताच शिवाजी पाटलांनी 28 तारखेच्या कार्यक्रमाचं प्रयोजन आपल्यासमोर मांडलेलं आहे. 28 तारखेला नागपूरला होत असलेली ही सभा ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातली एक महत्त्वाची सभा ठरणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार. माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये गेल्या शनिवारी जी बैठक झाली आणि आदरणीय दादाही त्या दिवशी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. संबंध देश पातळीवर होणाऱ्या या सभेसाठी देशाचे नेते राहुलजी गांधी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे आणि संबंध ज्येष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रातील नागपूर हे ठिकाण निवडलेलं आहे. ती तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची बाब. देशात खरं तर ही सभा कुठेही होऊ शकली असते, परंतु आजच्या देश पातळीच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचं जे स्थान आहे आणि महाराष्ट्राचं जे महत्त्व आहे ते महत्त्व ओळखून नागपूर येथे ही सभा आयोजित झाली. भारत जोडो यात्रेच्या वेळेला नांदेड जिल्ह्यामध्ये जे नियोजन झालं, ज्या पद्धतीने भव्य दिव्य अशी भारत जोडो यात्रा राहुल गांधींच्या नेतृत्वात नांदेड जिल्ह्यातून गेली, अशोकराव चव्हाण साहेबांचं जे सूक्ष्म नियोजन या यात्रेच्या यशाच्या मागे कारण ठरलं, ते देशातील सर्व नेत्यांनी बघितलं. या स्थापना दिनाच्या सभेला निश्चितपणे त्या भारत जोडो यात्रेचं नियोजन या सर्वच बाबींना ध्यानात घेऊन पुन्हा साहेबांच्या नेतृत्वात साहेबांच्या नियोजनाखाली नागपूरची देखील सभा तितकीच यशस्वी होईल हा विश्वास देशाच्या सर्व नेत्यांना अशोकराव चव्हाण साहेबांना. आणि म्हणून तुमची आमची ही जबाबदारी वाढते की चांगल्या पद्धतीने नांदेड जिल्ह्यातून आपली उपस्थिती राहिली पाहिजे आणि आपण सर्वांनी अत्यंत महत्त्वाच्या या कार्यक्रमात प्रेरणा घेण्यासाठी उपस्थित राहिलं पाहिजे. देशातील सर्वच नेते इथे मार्गदर्शन करणार आहेत. नवीन निवडून आलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री असतील, कर्नाटकातील काँग्रेसचे मुख्यमंत्री असतील, देश पातळीवर सर्व नेते असतील, या सगळ्यांचं मार्गदर्शन ऐकायला आणि तिथून परत नांदेडला येऊन निवडणुकीच्या कामाला लागण्याकरिता या सभेकडे आपण बघितलं पाहिजे. नियोजनाच्या बैठकीत बोलत असताना अशोकराव चव्हाण साहेब सुद्धा हेच म्हणाले. आपण त्या बैठकीत इथले बरेच पदाधिकारी आपण उपस्थित होतो की सभा काँग्रेस स्थापना दिनाची जरी असली तरी लोकसभेच्या प्रचाराची ही पहिली सभा आहे असं आपण गृहीत धरा आणि त्या माध्यमातून या सभेचं नियोजन करा. मी जास्त विस्तारात जाणार नाही. आदरणीय दादांचंही मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. इथे चर्चा झाल्याप्रमाणे 28 तारखेला
तारखेला पहाटे 5 वाजता आपण सगळे बिलोलीतून निघालो पाहिजे असं नियोजन आपल्याला करावं लागेल। पुढे 7 वाजेपर्यंत आपल्याला हदगावला पोहोचायचं आहे। काल दादांनी केलेल्या सूचनेनुसार लोहगाव फाटा, भोकर आणि हदगाव असा प्रवास आपल्याला करता येईल आणि हदगावला 7 वाजता आपण पोहोचून तिथे नाश्ता केल्यानंतर आपल्या सगळ्यांना मिळून वर्ध्यापर्यंत जायचं आहे। माननीय चव्हाण साहेबांनी वर्ध्याला जेवणाची व्यवस्था केलेली आहे। तिथे आपलं 11 ते 12च्या दरम्यान जेवण झालं की आपण पुन्हा सरळ नागपूरला सभेच्या ठिकाणी जाणार। सभेच्या ठिकाणी आपण 2 वाजता पोहोचतो। 2 ते 5 आपण सभेच्या ठिकाणी राहणार आणि सभा संपल्यानंतर पुन्हा नागपूरहून परत निघाल्यावर वर्ध्याला आपण येणार। वर्ध्याला आपल्या रात्रीच्या जेवणाची सोय सुद्धा केलेली आहे आणि तिथून आपण परत रात्री 12-1 वाजेपर्यंत नांदेडला पोहोचणार, पुढे बिलोलीला येणार। अशा पद्धतीचे एकंदर नियोजन आहे। बैठकीमध्ये बोलत असताना साहेबांचं सूक्ष्म नियोजन आपल्याला लक्षात आलं की साहेब कुठल्या मार्गे नागपूरला जाणं हे आपल्यासाठी सोयीचं आणि सेफ्टीच्या दृष्टीने योग्य ठरेल हे सुद्धा साहेब त्या दिवशी बोलत होते। समृद्धी महामार्गावर एवढ्या गाड्या नांदेड जिल्ह्यातून निघालेल्या जवळपास 1000 गाड्या होतील, तर समृद्धी महामार्गावरून जाणं आपल्यासाठी तेवढं सेफ राहणार नाही। आपण इकडून वर्धा अमरावती मार्गेच नागपूरला सगळ्यांनी जावं, समृद्धी महामार्गावर जाऊ नका इतक्या बारकाईने साहेब लक्ष देतात आणि सूचना करतात। तर या सर्व सूचनेचं पालन करून आपल्याला त्या दिवशी तसं पोहोचायचं आहे। इतरही त्यात बारीक आणि सूचना आहेत की सभेला जात असताना आता आपल्या गावातील यादी कशी तयार करायची। आपल्या गावामध्ये बूथचे अध्यक्ष, बूथ लेवल एजंट आणि त्याचबरोबर सर्व तालुका कार्यकारिणीमधील पदाधिकारी, सर्व फ्रंटलचे अध्यक्ष, ओबीसी सेलचे अध्यक्ष आहेत, सहकार सेलचे अध्यक्ष आहेत, जेवढे अध्यक्ष आपल्याकडे पूर्ण तालुक्यातून होतील आणि तालुका कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी, या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आपल्याला सोबत घ्यायचं आहे। गावातील आपला बूथ सांभाळणारा जो कार्यकर्ता आहे, ज्याला आपण एजंट म्हणून निवडलेला आहे, ज्याला आपण अध्यक्ष म्हणून निवडलेला आहे, त्यांना आपल्याला घ्यायचं आहे। त्याबरोबर साहेबांनी महत्त्वाचा अंग याच्यात सांगितलं होतं की सोशल मीडियाचे जितके पदाधिकारी आणि जितके कार्यकर्ते आपले आहेत त्यांना देखील आपण या सभेसाठी इन्व्हॉल्व करा, त्यांना आपण या यादीमध्ये समाविष्ट करा। अशी दादांच्या सूचनेप्रमाणे त्या दिवशी बिलोली तालुक्यातून 500 जणांची यादी आपण केली पाहिजे। 500 जणांची यादी केल्यानंतर काही अडचणीमध्ये काही जण वगळले जातात आणि काही वगळले गेले तरी चांगली संख्या बिलोली तालुक्यातून आपल्याला दिसली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे। आणि ही 500 जणांची अशी यादी आपण आज दादा आम्ही इथे बऱ्याच गावातली यादी पूर्णही केलेली आहे। जेवढे गाडी लोकांकडे आहेत तेवढ्या कार्यकर्ते माझ्या सहित अशा आमच्या गाडीमध्ये कोण बसणार आहे, किती लोक येणार आहेत, अशा याद्या आम्ही सुरू केलेल्या आहेत आणि जे आज उपस्थित नाहीत त्याही याद्या आपण पूर्ण आज आणि उद्याच्या दिवसात करून घेऊ। त्याचबरोबर गाडीला झेंडे, गाडीला स्टिकर ही सगळी सोय जिल्हा काँग्रेसच्या वतीने होणार आहे। नांदेडमधून निघणाऱ्या प्रत्येक गाडीला पक्षाचा झेंडा लागेल आणि त्याचबरोबर जिल्हा काँग्रेस एक स्टिकरची डिझाईन बनवणार आहे, त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि दादांनी केलेल्या सूचनेप्रमाणे तिथे अशोकरावजी चव्हाण साहेबांचा फोटो जर आपण त्याच्यामध्ये ऍड केला तर नांदेडमधून आलेल्या गाड्यांची शोभा ही वेगळी दिसेल, अशा पद्धतीचं नियोजन आहे। आणि 28 तारखेला आपला दिवस आपल्याला राखून ठेवायचा आहे। आज गेल्यानंतर आपल्या गावातील सगळ्यांशी आपल्याला चर्चा करायची आहे आणि काही अडचण असेल त्यांना बघून, पण शक्यतो काही छोट्या मोठ्या अडचणी असतील, छोटे मोठे काही कार्यक्रम असेल तर त्यांना टाळून 28ला आपल्याला नागपूरला जायचंच आहे, अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करावं लागेल। एवढंच बोलते आणि थांबते। जय हिंद।